नमस्कार मित्रांनो, आज आपण ग्रॅव्हिटेशनल चॅप्टरमधील सॅटेलाइट अँड इट्स ॲप्लिकेशन हा टॉपिक बघणार आहोत. बरोबर आहे. मग आपल्याला पहिल्यांदा माहीत पाहिजे की सॅटेलाइट म्हणजे काय. सॅटेलाइट म्हणजे काय, आपण नेहमी हा शब्द यूज करतोय सॅटेलाइट. आज भारताने हा सॅटेलाइट लॉन्च केला, आज रशियाने हा सॅटेलाइट यूज केला सॉरी हा सॅटेलाइट लॉन्च केला, असं आपण नेहमी बोलत असतो. तर सॅटेलाइट म्हणजे नेमकं काय आणि त्याचे प्रकार आणि त्याने कुठं कुठे यूज केला जातोय हे सगळं आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपण सॅटेलाइट म्हणजे काय बघूया. आणि हे सॅटेलाइट फक्त माणूसच बनवतो का, की ते नॅचरली पण काही सॅटेलाइट बनलेले आहेत, हे सगळं आपण आज बघणार आहोत. तर सॅटेलाइट म्हणजे काय बघा, तर एनी बॉडी विच इज revolving around the planet, any body which is revolving around the planet in an orbit is called satellite. म्हणजेच काय, कुठलीही बॉडी जी प्लॅनेटच्या सभोवती ऑर्बिट मध्ये फिरते, कुठलीही बॉडी प्लॅनेटच्या सभोवताली ऑर्बिट मध्ये फिरते, त्याला काय म्हणायचं, सॅटेलाइट असं म्हटलं जातं. ओके. मग ऑर्बिट ते इलिप्टिकल ऑर्बिट असेल किंवा सर्क्युलर ऑर्बिट असेल, कुठल्याही ऑर्बिटमध्ये ते एखाद्या प्लॅनेटच्या भोवती जर एखादी बॉडी रिव्हॉल्व होत असेल, म्हणजे फिरत असेल, तर त्याला काय म्हणायचं, सॅटेलाइट असं म्हणायचं. फॉर एक्झाम्पल सॅटेलाइट कुठल्या कुठल्या अशा गोष्टी आहेत, तर आपल्याला माहिती आहे चंद्र पृथ्वीच्या भोवती फिरतोय एका सर्क्युलर ऑर्बिटमध्ये. म्हणजे का, चंद्र हा पृथ्वीचा सॅटेलाइट आहे किंवा चंद्राला आपण सॅटेलाइट सुद्धा म्हणतो. ओके. सेकंड आणखीन काय, भारताने कुठले कुठले सॅटेलाइट लॉन्च केले, फॉर एक्झाम्पल आर्यभट्ट, स्पुटनिक, हे जे सॅटेलाइट आहेत हे सुद्धा काय होतं, अगर पृथ्वीच्या म्हणजे पृथ्वी ही प्लॅनेट आहे, प्लॅनेटच्या भोवती फिरते, म्हणून काय होतं, हे सुद्धा काय सॅटेलाइट आहेत. तर हे झाले सॅटेलाइट. मग मला सांगा, चंद्र हा माणसाने बनवलेला सॅटेलाइट नाही, पण जर समजा तुम्ही कन्सिडर केलं आर्यभट्ट किंवा स्पुटनिक हे मॅनमेड सॅटेलाइट, बरोबर आहे. मग सॅटेलाइट जे एक सिमिलर प्रकारचे असतात का, किंवा सॅटेलाइटचे टाईप सेम असतात का, नाही. तर सॅटेलाइट दोन प्रकारे विभागलेले आहेत. कुठले कुठले, एक नॅचरल सॅटेलाइट, कुठला, एक नॅचरल सॅटेलाइट आणि दोन सेकंड आर्टिफिशियल सॅटेलाइट. कुठले कुठले नॅचरल सॅटेलाइट आहेत बघू, आणि कुठले कुठले आर्टिफिशियल सॅटेलाइट आहेत बघू. पहिला नॅचरल सॅटेलाइट, त्याची डेफिनेशन बघू. काय, तर सॅटेलाइट्स विच मेड बाय नेचर, and revolve around the planets. The satellites which made by nature and revolve around this planet or any planet are called natural satellite. म्हणजे जे नैसर्गिकरित्या बनलेले सॅटेलाइट आहेत, किंवा त्याला उपग्रह पण म्हणतो आपण, जे नैसर्गिकरित्या उपग्रह बनलेले आहेत आणि ते प्लॅनेटच्या भोवती जर फिरत असतील, म्हणजे नैसर्गिकरित्या बनलेले पाहिजेत. तर नैसर्गिकरित्या जर उपग्रह बनलेला असेल आणि तो प्लॅनेटच्या भोवती, कुठल्याही प्लॅनेटच्या भोवती फिरत असेल, तर त्याला काय म्हणायचं, नॅचरल सॅटेलाइट म्हणायचं. तर फॉर एक्झाम्पल नॅचरल सॅटेलाइटचं काय, तर तुम्हाला माहित आहे चंद्र हा नैसर्गिकरित्या बनलेला उपग्रह आहे, तो मॅनमेड उपग्रह नाही, म्हणजे तो माणसाने बनवलेला उपग्रह नाही आहे, बरोबर आहे. तो नॅचरल बनलेला उपग्रह आहे आणि तो काय करतो, तो पृथ्वीच्या भोवती फिरतो, म्हणून त्याला काय म्हणायचं, नॅचरल सॅटेलाइट. फॉर एक्झाम्पल काय आहे, मून. बेस्ट एक्झाम्पल काय आहे नॅचरल सॅटेलाइटचं, तर मून. ओके, मून हे नॅचरल सॅटेलाइटचं बेस्ट एक्झाम्पल आहे. सिमिलरली बाकीचे पण काही उपग्रह, बाकीचे पण प्लॅनेट आहेत, म्हणजे मंगळ, शुक्र, त्यांचे पण काही असे नॅचरल सॅटेलाइट आहेत. जसं मंगळाला 2 चंद्र आहेत म्हणतात, म्हणजे 2 नॅचरल सॅटेलाइट आहेत असं म्हटलं जात आहे. तर हे नॅचरल सॅटेलाइट झाला. आता आर्टिफिशियल सॅटेलाइट काय आहेत, आर्टिफिशियल सॅटेलाइट काय बघूया. पहिल्यांदा आपण काय बघितलं, सॅटेलाइट म्हणजे काय, त्याची डेफिनेशन बघितली. फॉर एक्झाम्पल सॅटेलाइटचे एक्झाम्पल बघितले. त्यानंतर सॅटेलाइटचे टाईप बघत होतो आपण. त्यातला पहिला टाईप कुठला आपण बघितला, नॅचरल सॅटेलाइट. त्याचं एक्झाम्पल काय, मून.
हा पृथ्वीचा नॅचरल सॅटेलाइट आहे. सेकंड टाइप कुठला आहे? आर्टिफिशियल सॅटेलाइट. काय सॅटेलाइटचा सेकंड टाइप काय? आर्टिफिशियल सॅटेलाइट. तर आर्टिफिशियल सॅटेलाइट आपण कसा डिफाइन करणार आहे? तर बघा मी डिफाइन करतोय. द सॅटेलाइट मेड बाय मॅन or satellite man-made satellite which is revolve around the planet, which is revolve around the planet in orbit is called as a artificial satellite. काय? A man-made satellite which revolve around the planet in a orbit is called as a artificial satellite. म्हणजे काय? जो उपग्रह माणसाने बनवलेला आहे आणि तो कोणत्याही प्लॅनेटच्या अराउंड म्हणजे कोणत्याही प्लॅनेटच्या सभोवती फिरत आहे इन ऑर्बिटमध्ये, तर त्याला आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणायचं. याची आणखीन एक डेफिनेशन काय आहे तर ती आपण बघू. सॉरी, तर याची आणखीन एक डेफिनेशन आहे. द सॅटेलाइट लॉन्च द सॅटेलाइट लॉन्च इन ऑर्बिट ऑफ एनी प्लॅनेट. द सॅटेलाइट लॉन्च in a orbit of any planet by using rocket, then it is called as artificial satellite. म्हणजे काय? एखादा उपग्रह आपण प्लॅनेटच्या ऑर्बिटमध्ये बघा मी नवीन डेफिनेशन सांगतो. द सॅटेलाइट विच लॉन्च इन ऑर्बिट ऑफ एनी प्लॅनेट युजिंग द रॉकेट, then such type of the satellite is called artificial satellite. म्हणजे एखादा उपग्रह जर आपण प्लॅनेटच्या सभोवताली ऑर्बिटमध्ये लॉन्च केला एखादा सॅटेलाइट प्लॅनेटच्या सभोवतालच्या ऑर्बिटमध्ये लॉन्च केला बाय युजिंग रॉकेट, तर त्याला आपण काय म्हणतो? आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणतो. त्याचं एक्झाम्पल काय आहे आर्टिफिशियल सॅटेलाइटचं? आर्यभट्ट आणि आता आपल्याला आर्टिफिशियल सॅटेलाइट भारताची कुठले सुटलेले? आर्यभट्ट एक आहे. सेकंड स्पुटनिक, हे जे सॅटेलाइट आहे आर्यभट्ट स्पुटनिक are the artificial satellite. म्हणजे काय? आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे. ओके, हे झालं टाइप्स ऑफ सॅटेलाइट. आता आपण नेक्स्ट पॉइंट कडे जाऊ. काय? ऍप्लिकेशन ऑफ सॅटेलाइट. आता आपल्याला माहित आहे की आपल्याला नॅचरल सॅटेलाइट पण आहे, आर्टिफिशियल सॅटेलाइट पण आहे. मग आपण सॅटेलाइट लॉन्च का करतो? याचा आपल्याला फायदा काय? काहीतरी फायदा असल्याशिवाय आपण एखादी गोष्टी करत नाही, बरोबर आहे? म्हणून आपण सॅटेलाइट लॉन्च का करतो? काही ना काहीतरी त्याचं ऍप्लिकेशन असणार आहे. त्यामुळेच काय होणार आहे, आपण सॅटेलाइट लॉन्च करतो. जर त्याचा काही उपयोग नसता तर आपण लॉन्च केला असता का? उगाच एवढा इतक्या कोटीमध्ये पैसा खर्च केला असता का? नाही. तर काही ना काही त्याचा एक उपयोग आहे सॅटेलाइटचा. म्हणून आपण काय करतो? ते प्लॅनेटच्या भोवती लॉन्च करतो आणि त्या सॅटेलाइटचा यूज करून आपण व्हेरियस ऍप्लिकेशन मध्ये त्या सॅटेलाइटचा उपयोग करून घेतो. तर तेच आपण या पॉइंटमध्ये शिकणार आहोत की नेक्स्ट पॉइंट काय आहे आपला? ऍप्लिकेशन ऑफ सॅटेलाइट. म्हणजेच सॅटेलाइटचा कुठं यूज होतो हे आपण आता बघणार आहोत. म्हणजेच सॅटेलाइटचा कुठं उपयोग करून घेतला जातो हे आपण आता या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर आपल्याला माहित आहे की सॅटेलाइट कसा आहे? दोन प्रकारचे आहेत, एक नॅचरल, आर्टिफिशियल. तर नॅचरल सॅटेलाइट मूनचा उपयोग आपल्याला जास्त काय होत नाही. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काही गोष्टी फास्ट होण्यासाठी किंवा आपल्याला ज्या गोष्टीचा फायदा होतो यासाठी आपल्याला चंद्राचा जास्त उपयोग येत नाही. पण जर आर्टिफिशियल सॅटेलाइट जर तुम्ही पाहिला असाल तर त्याचे खूप सारे ऍप्लिकेशन आहेत जे आपण डेली लाईफ मध्ये यूज करतोय. ते आपण एक बघणार आणि ते कसे ऍप्लिकेशन यूज करतो
ते पण आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर ते आपल्याला माहित आहे सॅटेलाइट, आपण मी फर्स्ट लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं, सॅटेलाइट जो पृथ्वीच्या भोवती फिरतात उपग्रह, ते कशा इन ऑर्बिट मध्ये फिरतात, बरोबर आहे. ते कशाने फिरतात, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड सॅटेलाइट, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड सॅटेलाइट मुळे काय होतं, ते एक इलेक्ट्रिकल किंवा सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतात. ते मी फर्स्ट लेक्चरला पण सांगितलं होतं. आता आपण काय म्हणणार, तर ऍप्लिकेशन ऑफ सॅटेलाइट. त्यातलं फर्स्ट ऍप्लिकेशन काय आहे, वेदर फोरकास्टिंग. फर्स्ट ऍप्लिकेशन वेदर फोरकास्टिंग. तर आपल्याला काय बघायचं आहे, तर सॅटेलाइट हे कशा कशासाठी यूज केले जातात हे बघायचं आहे. त्यातला पहिला आहे वेदर फोरकास्टिंग. तर मित्रांनो आपल्याला माहित आहे, आपण दररोज टीव्हीला किंवा आपल्या मोबाईलमध्ये पण वेगवेगळ्या हवामान बद्दल अंदाज व्यक्त केला जातो, की आज इथं पाऊस पडला जाईल, आज इथं थंडी जास्त असेल, आज इथं टेम्परेचर इतकं असेल. ओके, हे जे वेदर फोरकास्टिंग होतं हे कशामुळे होतं, तर हे सॅटेलाइटचा यूज करून हे वेदर फोरकास्टिंग होतं. हे काय होतं, सॅटेलाइटचा यूज करून वेदर फोरकास्टिंग होतं. म्हणजेच जो सॅटेलाइट द वेदरचं फोरकास्टिंग साठी यूज केला जातो, जो सॅटेलाइट वेदरच्या फोरकास्टिंग साठी यूज केला जातो, त्याला काय म्हणायचं, वेदर फोरकास्टिंग सॅटेलाइट और वेदर सॅटेलाइट असं म्हणायचं. तर परत एकदा मी डेफिनेशन सांगतो. द सॅटेलाइट used to predict the future of weather. The satellite used to predict the future of weather is called the weather forecasting satellite. म्हणजे जो भविष्यातील हवामानाविषयीचा जो अंदाज आहे तो वर्तवण्यासाठी जो सॅटेलाइट यूज केला जातो त्याला वेदर आपण सॅटेलाइट म्हणतो. मग ह्या सॅटेलाइटचा काय काय उपयोग होतो, आपण काय सॅटेलाइट तो जो वेदर सॅटेलाइट आहे तो काय काय करतो, एक तर हवामानात होणारे बदल सांगते आपल्याला, ठीक आहे, क्लायमेट चेंज जे होतं त्याचा बदल सांगते, कुठं कधी पाऊस पडणार आहे, कधी नाही, कधी किती टेम्परेचर असणार आहे एखाद्या ठिकाणचं, हे सगळं काय होतं वेदर फोरकास्टिंग सॅटेलाइट हे आपल्याला सांगतो. परत आणखीन काय आहे, काही ठिकाणी वादळ निर्माण होतं, आणि तर वादळ येण्यापूर्वी शास्त्रज्ञ आपल्याला सांगतात की ह्या दिवशी वादळ येणार आहे, त्याची तीव्रता इतकी असणार आहे. हे सुद्धा कशामुळे सांगितलं जात आहे, वेदर फोरकास्टिंग सॅटेलाइटचा यूज करून सांगितलं जात आहे. ठीक आहे. सेकंड काय ऍप्लिकेशन, ते नेव्हिगेशन. पहिला तर नेव्हिगेशन ह्या शब्दाचा अर्थ समजून घ्या. नेव्हिगेशन म्हणजे काय, काय सांगू शकेल, तर नेव्हिगेशन इज नथिंग बट the geographical location of object. Navigation is referred as nothing but the geographical location of object. म्हणजे कुठल्याही ऑब्जेक्टचं जिओग्राफिकल जे लोकेशन आहे ते म्हणजेच काय याला आपण नेव्हिगेशन म्हणतो, बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला एखाद्या बॉडी कुठं आहे त्याचं जिओग्राफिकल लोकेशन, म्हणजे त्याचा कुठल्या अक्ष रेखांगा आपण काय म्हणतो त्याला, रेखावृत्त, अक्षावृत्त, रेखांश, अक्षांश, कुठल्या अक्षांशावर रेखांशावर आहे हे आपण जे सांगतो त्याला आपण काय म्हणतो जिओग्राफिकल लोकेशन. तिथं एखाद्या ऑब्जेक्टचं जिओग्राफिकल लोकेशन जर सांगायचं असेल त्यालाच आपण काय म्हणतो नेव्हिगेशन. जिओग्राफिकल लोकेशन एखाद्या ऑब्जेक्ट सांगतो म्हणजे आपण त्याचं नेव्हिगेशन सांगतो. तर हे सांगण्यासाठी ज्या सॅटेलाइटचा यूज केला जातो त्याला नेव्हिगेशन सॅटेलाइट म्हणतात. फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो की ताजमहल इतक्या अक्षांशावरती और इतक्या रेखांशावरती वसलेला आहे, बरोबर आहे का. किंवा आपण कोर्लीत उभा आहे किंवा मी समजा घाई कॉलेजवर उभा आहे तर मी सांगतो की माझं जिओग्राफिकल लोकेशन घाई कॉलेज आहे, हे जे आपण सांगतो की ते सगळं कशामध्ये नेव्हिगेशन येतं. परत एकदा आणखीन एक्झाम्पल जीपीएस, जिओग्राफिकल पोझिशनिंग सिस्टीम. म्हणजे आपण एखाद्याचं लोकेशन आपण सांगतो की तो तिथं आहे जिओग्राफिकने, जीपीएसने. म्हणजे मला समजा आता घाई कॉलेज माहिती करायचं आहे तर मी काय करतो, मोबाईल लगेच काढून सर्च करतो जीपीएस वर,
तर जीपीएसचा अर्थ काय, जिओग्राफिकल पोझिशनिंग सिस्टम. तर काय होते लगेच ते आपल्याला ग्राफमध्ये त्या घाईकॉलेजची पोझिशन दाखवतं. तसेच आपण कुठं आहे काय आहे हे सगळं आपण दाखवतो. हे कशाचं ॲप्लिकेशन आहे, तर नेव्हिगेशन सॅटेलाइटचं ॲप्लिकेशन आहे, जे आपल्याला एक्झॅक्ट एखादी बॉडी किंवा एखादी व्यक्ती कुठं आहे हे सांगतं. त्याचं जिओग्राफिकल लोकेशन आम्हाला दाखवतं. म्हणजे तो गडिंग्लजमध्ये आहे, मुरुडमध्ये आहे, कोल्हापूरमध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, हे आपल्याला दाखवण्याचं काम करतं. किंवा आपल्याला समजा कोल्हापूर टू पुणे जायचं आहे आणि आपल्याला रोड माहीत नाही आहे, तर अशा वेळी आपण लगेच जीपीएस वर सर्च करतो. लगेच म्हणतो मित्राला अरे जीपीएस वर सर्च कर. जीपीएस वर सर्च कर म्हणजेच जिओग्राफिकल पोझिशनिंग सिस्टीम वर सर्च कर. काय होतं, आपण लगेच सर्च करतो आणि आपल्याला लगेच मॅप मिळतो. बघा त्याला आपण काय गुगल मॅप करतो. गुगल मॅप सुद्धा नेव्हिगेशन सॅटेलाइटचा यूज केला जातो. त्यानुसार तुम्हाला रोड दाखवतो. तर त्यासाठी हा नेव्हिगेशन सॅटेलाइट यूज केला जातो. थर्ड ॲप्लिकेशन म्हणजे नेक्स्ट ॲप्लिकेशन काय, सॅटेलाइट फोन्स. आता आपल्याला माहिती आहे आपण जे नॉर्मल फोन यूज करतो याला मोबाईल फोन म्हणतो, बरोबर. आणि मोबाईल फोन काय करतात, कशाला यूज करतात, तर आपण सिम कार्ड टाकले असते आणि त्या सिम कार्डची रेंज असते जी टावरशी रिलेटेड असते. म्हणजे एखादा टावर आपल्याला समजा जिओचा टावर आहे, तर जिओचा टावर एक पर्टिक्युलर एरियापर्यंत असते. जेवढा आपण टावरच्या जवळ असेल तेवढी आपल्याला रेंज येते. जसं आपण एक टावरच्या पर्टिक्युलर रेंजच्या बाहेर जाईल त्यावेळी आपण आउट ऑफ कव्हरेज क्षेत्र म्हणतो, बरोबर आहे. तर मोबाईल फोन कशावर ऑपरेट होतात, टावर सिस्टीमवर ऑपरेट होतात. ज्यावेळी आपल्याला काय होतं, रेंज वगैरे असेल तर आपला फोन लावला जातो किंवा मेसेज जातो, बरोबर आहे. पण आपण एखाद्या रिमोट एरियामध्ये गेलो किंवा टावर एरियाच्या बाहेर गेलो तर आपल्याला काय होतं, रेंज मिळत नाही. आपण कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर दाखवला जातोय आणि आपला फोन आणि SMS जात नाही, बरोबर आहे. हे नॉर्मल मोबाईलमध्ये होतं. पण जर तुम्ही सॅटेलाइट फोन यूज केला, सॅटेलाइट फोन हा नॉर्मल मोबाईल फोनच असतो, मोबाईल फोन सारखाच असतो. फक्त काय तो टावर सिम कार्ड आणि टावरचा यूज करत नाही, बरोबर आहे. ओके, तो करतो सॅटेलाइटचा यूज करतो. म्हणजे काय, तो फोन सॅटेलाइटला सिग्नल, जर समजा मला एखाद्याला फोन लावायचा असेल बाय युजिंग द सॅटेलाइट फोन, तर मी नंबर दाबणार आहे. तर नंबर दाबल्यानंतर काय करणार आहे, माझे सिग्नल सॅटेलाइटकडे जाणार आहेत. सॅटेलाइट ते सिग्नल रिसीव्ह करणार आहे, ते ॲम्प्लिफाय करतं आणि मग ते परत पृथ्वीवर ट्रान्सफर करतं. ज्याला पोहोचवलं जाईल म्हणजे ज्याला गेटवे करायचं आहे त्याला ते सिग्नल पोहोचवतो. ते सिग्नल ज्याला गेटवे करायचं ते रिसीव्ह करणार आहे. म्हणजे ज्याला मला फोन लावायचा तो रिसीव्ह करणार आहे, तो काय करणार आहे, तो बोलणार आहे, बरोबर आहे. मग सॅटेलाइट फोनचा उपयोग काय ॲज अ मोबाईल फोन कंपॅरिझनमध्ये, तर काय आपल्याला माहिती आहे सॅटेलाइट हे पृथ्वीभोवती असतं, बरोबर आहे. म्हणजे पृथ्वीच्या सभोवती फिरत असतं. त्यामुळे काय आहे, ते पृथ्वीवर सगळीकडे असतं. त्यामुळं जे आपल्याला मोबाईल फोनमध्ये जो प्रॉब्लेम होतो रेंजचा किंवा आउट ऑफ कव्हरेज क्षेत्राचा, हा प्रॉब्लेम सॅटेलाइट फोनमध्ये येत नाही. परंतु सॅटेलाइट पृथ्वीवरती सगळ्या ठिकाणी सेम सिग्नल पास करू शकतात. त्यामुळे ह्याचा एक ॲडव्हान्टेज काय आहे ओव्हरऑल मोबाईल फोन, की मोबाईल फोनमध्ये रिमोट एरियामध्ये किंवा कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आपण फोन लावू शकत नाही. पण तसं सॅटेलाइट फोनमध्ये होत नाही. आपण सगळ्याच ठिकाणी आपण फोन लावू शकतो. हा त्याला सॅटेलाइट फोनचं ॲप्लिकेशन. आणि आता हा सॅटेलाइट फोनच्या ॲप्लिकेशनमध्ये जे आपण सॅटेलाइट लॉन्च करतो हे कुठल्या ऑर्बिटमध्ये लॉन्च करतो, एकतर जिओ स्टेशनरी ऑर्बिटमध्ये लॉन्च करतो. जे सॅटेलाइट लॉन्च करणार आहे सॅटेलाइट फोनसाठी तो जिओ स्टेशनरी ऑर्बिटमध्ये एकतर आपण लॉन्च करणार आहे किंवा लो अर्थ ऑर्बिट म्हणजे पृथ्वीपासूनच्या सर्वात जवळच्या ऑर्बिटमध्ये आपण काय करणार आहे, सॅटेलाइट लॉन्च करतो. ओके. आता नेक्स्ट ॲप्लिकेशन काय आहे, तर रेडिओ सॅटेलाइट. तर रेडिओ सॅटेलाइट काय आहे, तर पूर्वी रेडिओ सिग्नलसाठी आपल्याला केबलची वगैरे गरज व्हायची किंवा आता आजकाल ती नाही आहे. आजकाल डायरेक्ट सिग्नल ट्रान्सफर होतात. तर हे कशामुळे होतात, तर हे सगळे होतात ते रेडिओ सॅटेलाइट. त्याच्यामुळे त्या रेडिओ सॅटेलाइट विदाउट केबल हे आपण हे सिग्नल आपण काय करतो, ट्रान्समिट करतोय. हे कशामुळे पॉसिबल झालं, तर रेडिओ सॅटेलाइट. आणि स्पेशली रेडिओ सॅटेलाइट हे काय होतात, कार्समध्ये बसवले जातात. ज्यामध्ये काय आहे, समजा मला एखादं
कोल्हापूर केंद्र लावायचं आहे, दूरध्वनी कोल्हापूर आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र लावायचं आहे. तर मी काय करणार आहे, त्याच्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला सर्च करणार आहे. काय होणार, ते फ्रिक्वेन्सी सिग्नल्स काय होणार, सॅटेलाइट पण ट्रान्समिट करतात, ते सॅटेलाइट रिसीव्ह करतं, ॲम्प्लिफाय करतं, आणि ज्यावेळी फ्रिक्वेन्सी मॅच होते आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राची, त्यावेळी सॅटेलाइट काय करतं, आपल्याला रिटर्न सिग्नल पास करतं, जे परत आपल्याकडे जो रेडिओ वगैरे असतो तिथं रिसीव्ह केलं जातं आणि आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र लावलं जातं. तर ते पहिलं कसं होतं, केबल सिस्टीम होती, पण ती आता बंद झालेली आहे. तर आता काय झालेलं आहे, पूर्ण काय झालेलं आहे, सिग्नलचा यूज केला जातो, आणि त्यासाठी जी सॅटेलाइट यूज केला जातो त्याला रेडिओ सॅटेलाइट म्हणतात. आणि त्यासाठी जो सॅटेलाइट लॉन्च केला जातो तो ऑर्बिटिंग सॅटेलाइट यूज केला जातो. ऑर्बिटिंग म्हणजेच तो पृथ्वीवरती जिओस्टेशनरी सॅटेलाइट, जिओस्टेशनरी म्हणजे पृथ्वी बहुतेक तो फिरतच असतो, पण ॲज अ स्टेशनरी म्हणून फिरत असतो. म्हणजे जिओस्टेशनरी सॅटेलाइटचा टाइम पिरियड किती असतो, 24 आवर्स असतो, पण याचा ऑर्बिटिंग सॅटेलाइटचा टाइम पिरियड डिफरंट असतो, जो आपण ठेवल तसा असतो. त्यामुळे काय असतं, ऑर्बिटिंग सॅटेलाइट म्हणजे तो फिरत असतो नेहमी पृथ्वीवरती एक ठराविक टाइम पिरियडने फिरत असतो. ठीक आहे. नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे टेलिव्हिजन. तर आपल्याला माहिती आहे, पूर्वी आपलं टेलिव्हिजन जे होतं ते केबल सिस्टीमवर चालत होतं. म्हणजे आपण केबल लावत होतो, आपल्याला जे चॅनल हवं ते लावत होतो, आणि अशा सिस्टीममध्ये आपल्याला माहिती आहे एक लिमिटेड चॅनलच पाहायला भेटत होते, बरोबर आहे. पण आजकाल केबल सिस्टीम नष्ट झालेला आहे. आपल्याकडे घरी काय आहे, डिश टाईपचं म्हणजे अँटेना टाईपचा एक रिसिव्हर असतो, आणि याच्यावर आपलं टीव्ही सिस्टम चाललेलं आहे. इव्हन स्मार्ट टीव्ही पण आलेले आहे, जे आपण मोबाईलवर लावू शकतो, बरोबर आहे. तर ह्या ज्या टेलिव्हिजन्स आहेत, ह्या जे नवीन पद्धती चालल्या आहेत, ज्या अँटेना म्हणजे डिश वगैरे वगैरे चालतात, तर याच्यामध्ये टेलिव्हिजन सॅटेलाइटचा यूज केला जातो. याच्यामध्ये काय करतो, टेलिव्हिजन सॅटेलाइटचा यूज केला जातो. आणि याचा फायदा काय होतो, तर वायरलेस कम्युनिकेशन आहे फर्स्ट. सेकंड, पूर्वी केबलमध्ये लिमिटेड चॅनल आपल्याला बघता येत होते, पण जर टेलिव्हिजन सॅटेलाइटचा यूज केला तर तुम्हाला 1000पेक्षा जास्त चॅनल तुम्ही ॲट अ टाइम पाहू शकता विदाउट एनी डिस्टर्बन्स. ठीक आहे. म्हणजे जर तुमची त्या चॅनलची फ्रिक्वेन्सी मॅच दिली तर ॲटोमॅटिक तुम्हाला काय होतं, ते चॅनल बघता येते. असं हे टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंगसाठी सुद्धा तुम्हाला काय होतं, सॅटेलाइटचा यूज केलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे डिश, एअरटेल डिश, टाटा स्काय हे जे सगळे आहेत ते काय टेलिव्हिजन सॅटेलाइटचे ॲप्लिकेशन्स आहेत. म्हणजे काय, आपण अँटेना लावला जातो. पहिलं काय होतं, तर आपल्याला जे चॅनल पाहिजे आहे त्यासाठी आपण सर्च करतो, त्या पर्टिक्युलर अँगलला आपण तो डिश लावला जातो. तो डिश काय करतो, सिग्नल पास करतो सॅटेलाइटला, सॅटेलाइट रिसीव्ह करतो, त्याचं ॲम्प्लिफाय करतो, आणि त्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी जे चॅनल पाहिजे ते सिग्नल तुम्हाला परत पृथ्वीवरती पास करतो. त्यानंतर आपण टी व्ही बघू शकतो. तर हे झालं काय, टेलिव्हिजन सॅटेलाइटचं ॲप्लिकेशन. म्हणजे सॅटेलाइट कशासाठी यूज केला जातो, ब्रॉडकास्टिंग ऑफ द टेलिव्हिजन. ओके. आणि यासाठी जो सॅटेलाइट यूज केला जातो तो जिओ स्टेशनरी सॅटेलाइट असतो. त्यासाठी आपण जो सॅटेलाइट यूज करतो तो कसला असतो, जिओ स्टेशनरी सॅटेलाइट असतो. नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे इंटरनेट. आपल्याला माहिती आहे पूर्वी आपण इंटरनेटसाठी केबल यूज करत होतो. आजकाल आपण केबल यूज करतो का, नाही. आजकाल आपण हॉटस्पॉट, वायरलेस कनेक्शन यूज करतो, बरोबर आहे काय. वायफाय, त्याला आपण काय म्हणतो, वायफाय म्हणजे वायर फ्री कनेक्शन. म्हणजेच काय, वायर फ्री कनेक्शन यूज करतो. हे कशाचं उत्पादन आहे, तर इंटरनेट सॅटेलाइटचा ॲप्लिकेशन आहे. इंटरनेट सॅटेलाइटचं ॲप्लिकेशन आहे. आणि इंटरनेट सॅटेलाइटचं ॲप्लिकेशन केल्यामुळे काय होतं, आपल्याला फायदा काय आहे, एक तर केबललेस कनेक्शन आहे, आणि स्पीड. पूर्वी माहिती ज्यावेळी आपण केबल यूज करत होतो त्यावेळी इंटरनेटची स्पीड खूप कमी होतं. आता आपल्याला माहिती आहे आपल्याकडे स्पीड किती आहे, 4G आहे, बरोबर आहे. आणि जपानसारख्या देशामध्ये किती आहे, 10G चालू आहे. म्हणजे किती पुढं आहे बघा. तर हे चालू आहे. तर इंटरनेट सॅटेलाइट कशासाठी यूज केला जातो, बाय इंटरनेट सॅटेलाइट यूज फॉर द यूज ऑफ इंटरनेटसाठी, आणि दिस टू इन्क्रीज द स्पीड ऑफ इंटरनेट, बरोबर आहे. म्हणजे वायरलेस कम्युनिकेशनसाठी काय केलं जातं, इंटरनेट सॅटेलाइट यूज केला जातोय. पाहते स्पीड 4G 10G किती हाय स्पीडने यूज केलं जाते. त्यासाठी जो सॅटेलाइट यूज केला जातो त्याला आपण काय म्हणतो,
इंटरनेट सॅटेलाइट. ओके. नेक्स्ट सॅटेलाइटचं ॲप्लिकेशन काय? ॲस्ट्रॉनॉमी. काय आहे? ॲस्ट्रॉनॉमी. आपल्याला माहित आहे ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे पहिला काय समजून घेऊ. तर ॲस्ट्रॉनॉमी म्हणजेच जे आपल्या सूर्य, तारे, ग्रह, उपग्रह आहेत यांचा अभ्यास ज्या फील्डमध्ये केला जातो, जे सूर्य, चंद्र, मंगळ म्हणजे जेवढे ग्रह आहेत त्यांचा, त्यांच्या उपग्रहांचा, तेथील एन्व्हायरमेंटचा जो अभ्यास जो केला जातो त्याला काय म्हणायचं? ॲस्ट्रॉनॉमी म्हणायचं. ॲस्ट्रॉनॉमी म्हणायचं. आणि जे सॅटेलाइट ॲस्ट्रॉनॉमी स्टडीसाठी यूज केले जातात त्याला काय म्हणायचं? ॲस्ट्रॉनॉमी सॅटेलाइट म्हणायचं. फॉर एक्झाम्पल मला मंगळवरचं मला तापमान किंवा तिथलं एन्व्हायरमेंट कसं आहे, तिथं पाणी आहे का नाही, हे जर मला शोधायचं आहे त्यासाठी आपण काय करतोय? एक सॅटेलाइट लॉन्च करतोय. तो सॅटेलाइट काय करतोय? तिथल्या वातावरणाचा, तिथल्या क्लायमेटचं, तिथल्या सगळ्या असलेल्या गोष्टींचा फोटोग्राफी करतोय, तिथं सिग्नल पाठवतोय, तिथून सिग्नल रिसीव्ह करतोय, प्लस तिथं पाणी आहे का नाही या सगळ्या गोष्टी सर्च करून ती इन्फॉर्मेशन पृथ्वीवर ट्रान्सफर करतोय. ठीक आहे. आणि अशा बरोबर. हां. तर ह्या कामासाठी जो सॅटेलाइट यूज केला जातोय त्याला काय म्हणायचं? ॲस्ट्रॉनॉमी सॅटेलाइट म्हणायचं. नेक्स्ट काय? मिलिटरी सॅटेलाइट. आजकाल माहिती आहे आपल्याला, तुम्ही उरी पिक्चर बघितला असाल. उरीमध्ये माहिती आहे की आपण दुसऱ्यांच्या म्हणजे जो विरोधी देश आहे त्या विरोधी देशामध्ये कसे आपण एखादं वायफाय म्हणजे सॅटेलाइटचा यूज करून तिथं काय चालू आहे, म्हणजे तिथल्या विरोधकांची काय पोझिशन आहे, ते काय करत आहेत, त्याचा नेक्स्ट हेतू काय आहे, हे सगळं कसं करतात आपण उरी पिक्चरमध्ये बघितलेलं आहे. सेम. तर हे काय आहे जे आपण उरी पिक्चरमध्ये बघितलेलं आहे ते काय आहे? मिलिटरी सॅटेलाइटचं ॲप्लिकेशन आहे. आणि याच्यामध्ये काय केलं जातं आहे? तर ह्या सॅटेलाइटचा यूज करून काय केलं जातं? फर्स्ट काय केलं जातं आहे, जे आर्मीमध्ये आपल्याला माहिती आहे ते एवढा डब्बा असतो त्याला काय म्हणतात? वॉकी टॉकीवर बोललं जातं. तर हे कशावर? म्हणजे एखादा आर्मीमन आहे तो दुसऱ्याशी वॉकी टॉकीवर कनेक्शन संबोधन केलं जाते. तर कशाचा यूज करून? तर आर्टिफिशियल सॅटेलाइटचा यूज करून हे संबोधन केलं जाते. तसेच आपल्या आर्मीचे जवान कुठे आहेत हे सुद्धा जर आपल्याला काढायचं असेल तर त्याची पोझिशन आपल्याला माहीत करायची असेल तर सुद्धा मिलिटरी सॅटेलाइटचा यूज केला जातोय. परत विरोधी देशाने कुठलं एखादं जर रॉकेट लॉन्च केलं तर ते सुद्धा आपण मिलिटरी सॅटेलाइटने डिटेक्ट करू शकतो. म्हणजे मिलिटरी सॅटेलाइट आपल्याला सांगू शकतो की ह्या देशाने हे रॉकेट लॉन्च केलेलं आहे, किंवा विरोधी देशामध्ये त्याच्या सैनिकची जी पोझिशन आहे हे आपण ऑब्झर्व करू शकतो बाय युझिंग द मिलिटरी सॅटेलाइट. म्हणजे त्यांचे पोझिशन ऑब्झर्व करू शकतो, किंवा त्यांचा नेक्स्ट टार्गेट काय आहे हे पण ऑब्झर्व करू शकतो. आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला जर अपोजिशनचं म्हणजे विरोधकांचं पोझिशन डिटेक्ट करायचे आहे आणि आपल्याला त्या पोझिशनला जर टार्गेट लॉन्च करायचं असेल तरी सुद्धा आपण मिलिटरी सॅटेलाइटचा यूज करू शकतो. आणि या मिलिटरी सॅटेलाइटचा यूज करून आपण त्या टार्गेटवर एखादा बॉम्ब किंवा एखादा गोळीबार करायचा असेल तर आपण करू शकतो. त्यासाठी जे सॅटेलाइट यूज केले जाते त्याला मिलिटरी सॅटेलाइट म्हणतात. आता लास्ट ॲप्लिकेशन काय? एन्व्हायरमेंट. आता आपल्याला माहिती आहे एन्व्हायरमेंट म्हणजे माहिती आहे की आपल्या सभोवताली जे काय आहे ते सगळं म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये आहे. मग आपल्याला समजा माहीत करायचं आहे की पृथ्वीच्या ह्या भागावरचं जे पाणी आहे ते प्रदूषित आहे, किंवा तिथली जमीन प्रदूषित आहे की स्वच्छ आहे, तिथं हिरवळ आहे व ते जंगल आहे, हे जे आपण म्हणतो. किंवा आपण एखाद्या जंगलाचा मॅप बनवायचा आहे किंवा एखाद्या पडलेल्या जमिनीचा मॅप बनवायचा आहे, हे जे सगळं केलं जाते हे युजिंग बाय एन्व्हायरमेंटल सॅटेलाइट. बरोबर आहे. किंवा समजा मला आता एक पृथ्वीवरती कुठं तेलाच्या खाणी आहेत किंवा कुठं जास्त ॲल्युमिनियमचं मायनिंग आहे, म्हणजे मायनिंगच्या खाली कुठं आहेत, गोल्डच्या खाली कुठं जास्त आहेत, हे जर आपल्याला सर्च करायचं असेल, किंवा एखाद्या पृथ्वीचं एरिया आहे तिथं आपल्याला एअर प्रदूषण किती आहे किंवा तिथं जल प्रदूषण किती आहे, किंवा तिथं सॉइल प्रदूषण किती आहे हे जर बघायचं असेल तर त्यासाठी जो सॅटेलाइट यूज केला जातो त्याला एन्व्हायरमेंट सॅटेलाइट म्हणतात. तो सॅटेलाइट यूज करून तो आपल्याला सांगतो की तिथे सॉइलचं प्रदूषण इतकं आहे, जल प्रदूषण इतकं आहे, किंवा तिथं पाण्याची कमतरता आहे, किंवा तिथं इतकी झाडं आहेत. हे सगळं जे सॅटेलाइट सांगतो म्हणजे
जो एन्व्हायरमेंटच्या स्टडीसाठी यूज केला जातो त्या सॅटेलाइटला काय म्हणतात, एन्व्हायरमेंट सॅटेलाइट म्हणायचं. आणि तो स्पेशली एन्व्हायरमेंटच्या स्टडीसाठी यूज केला जातो. इव्हन आपल्या शेतीचे 7 सुद्धा आजकाल ऑनलाईन दाखवले जातात, किंवा एखाद्या जंगलाचा एरिया सुद्धा आपल्याला सॅटेलाइटद्वारे आपल्याला बघता येतो की इतका एरिया हा जंगलाचा आहे, म्हणजे इतकी झाडे आहेत किंवा इतके झाड आहेत, इथं पाणी आहे. हे सगळं जे आहे ते एन्व्हायरमेंट सॅटेलाइटचं ॲप्लिकेशन आहे. आणि त्या सॅटेलाइटचं ॲप्लिकेशन करून आपल्याला ते सगळं दिसतं की हा एरिया जंगल एरिया आहे. इथं या जंगलामध्ये ध्वनी प्रदूषण आहे की नाही, किंवा ह्या समजा गडेहिल्समध्ये आहे तर गडेहिल्समध्ये जर एन्व्हायरमेंट सॅटेलाइटचा यूज करून आपण सांगू शकतो की तिथं किती प्रदूषण आहे, मग एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन और सॉइल पोल्युशन किती आहे हे आपण सगळं सांगू शकतो बाय युजिंग दिस एन्व्हायरमेंट सॅटेलाइट. ओके, तर हे आजच्या टॉपिकचा हा शेवटचा ॲप्लिकेशन आहे, दॅट इज द एन्व्हायरमेंट सॅटेलाइट. या टॉपिक सोबत आपला हा जो पॉईंट आहे सॅटेलाइट आणि इट्स ॲप्लिकेशन इथे संपलेला आहे. ओके, थँक्यू.